तुम्ही जर का वेट लॉससाठी भरपूर फायबर असलेला आणि चवीला एकदम चटपटीत असा पदार्थ शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। नमस्कार मंडळी, जय श्रीराम। मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर हे आहेत सपोलाचे मसाला ओट्स। हे बनवायला अत्यंत सोपे आणि चवीला खूप छान लागतात। तर चला आपण बघूया याची रेसिपी। तर सर्वात अगोदर गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये आपल्याला ही मसाला ओट्सची सगळी पुडी घालायची आहे। याला एकही तेलाचा थेंब लागत नाही किंवा कुठलेही ॲडिशनल मसाले लागत नाहीत। यात आपल्याला मीठही घालण्याची गरज नाही। तर जेव्हा आपण ही पुडी एका पॅन मध्ये टाकू त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि नंतर 250 ml पाणी म्हणजेच 1 ग्लासभर पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता मी कसं चमच्याच्या सहाय्याने ढवळत आहे। त्या पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक गॅसवरती हे 2 ते 3 मिनिटं चांगल्या पद्धतीने शिजवायचं आहे, जेणेकरून यामधले सगळ्या व्हेजिटेबल्स जसे की गाजर, वाटाणा, शिमला मिरची अशा वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स आहेत त्या चांगल्या पद्धतीने शिजल्या जातील। मसाला ओट्समध्ये आपल्याला 4 ते 5 फ्लेवर्सही मिळतील। तुम्हाला कुठला फ्लेवर्स आवडतो ते मला नक्की कमेंट करून सांगा। मला तर यातील वेजी ट्विस्ट हा फ्लेवर खूप आवडला आहे। तो मलाच काय माझ्या मुलालाही आवडतो। माझ्या मते मॅगी, पास्ता असे बाहेरचे पदार्थ देण्यापेक्षा आपण आपल्या मुलाला हे मसाला ओट्स दिलं तर काय वाईट आहे। म्हणून मी माझ्या मुलाला हा पदार्थ दिला आणि त्यानेही खूप आवडीनं खाल्ला। ओट्समध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, त्यामुळे पचनास मदत मिळते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदतही मिळते आणि त्यामुळे आपलं पोट भरल्यासारखं वाटते। त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात भूकही लागत नाही। यामुळे आपले वजनही कमी होते। त्याचबरोबर आपल्या मुलांनाही हे अतिशय पौष्टिक आहे। सकाळी घाईगर्दीच्या वेळी किंवा संध्याकाळी नाश्त्यासाठी हा एक सोयीस्कर आणि खूप पौष्टिक पदार्थ आहे। मला तर हा खूप आवडला। तुम्हीही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।